नमस्कार. तर आज आपण करतो चिकन 65. त्याच्यासाठी आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन. याच्यामध्ये घातलं आहे आलं लसूण पेस्ट, मीठ चवीपुरता. त्याच्यानंतर आपण याच्यात घालतो तिखट, ओके. नंतर घालतो हळद. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा चिकन 65 मसाला घेऊ शकता, जसा तुम्हाला आवडेल तसा. याच्यामध्ये तुम्ही दही किंवा ऑप्शनल आहे लिंबू, तुम्ही दोन्ही यातलं काहीही ॲड करून घेऊ शकता. लिंबूमध्ये खूप बिया होतं, त्यामुळे पिळून काढला. बी नका घालू, ओके. नंतर खाताना ते लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घातलं 1 अंडं, ओके. हे अर्धा किलो चिकन आहे, त्याच्यामध्ये मी 1 अंडा फोडून घेतलं आणि याला चांगलं मॅरिनेट करून घ्या, चांगलं मिक्स करून घ्या, ओके. इकडं नाही राहायला पाहिजे. त्याच्यानंतर याला 15-20 मिनटासाठी ठेवून द्या. त्याच्यानंतर मी 1 तास ठेवलं होतं, तुम्ही पण 1 तास ठेवून घेऊ शकता किंवा इन्स्टंट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इन्स्टंटही करून खाऊ शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. तर चिकनमध्ये घातलं आहे मी तांदळाचं पीठ. तुम्हाला वाटेल तर तुम्हाला कळत असेल तसं 1 वाटीवर घातला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही, छोटी वाटी. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कॉर्नफ्लावर, ओके. मैदा ह्याच्यामध्ये ॲड नाही करायचा, ओके. त्यामध्ये घातलं मी कॉर्नफ्लावर आणि याला कॉर्नफ्लावरलाही चांगलं मिक्स करून घ्या, ओके. चांगलं असं. तर तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला मीठ घातला होता ते हे बघून घालायचं की आपण ह्याच्यामध्ये ही ॲड करतो आहे की कॉर्नफ्लावर आणि पीठ सगळं ॲड करतो. थोडंसं जास्त घाला, म्हणजे आता इथं लेवल होऊन जाईल. आणि याला चांगलं मिक्स करा, ओके. ते वाईट कुठंही असं अर्धं असं नाही दिसलं पाहिजे. आणि जर तुम्हाला हवं असेल तर थोडंफार तुम्ही याच्यामध्ये पाणी घातलं तरी चालेल, थोडं. याच्यामध्ये जास्त पाणी एकदाच नाही घालायचं. कन्सिस्टन्सी बघत राहायची की कसं आहे चिकनचं, लाईक एकदम थिक, म्हणजे असं थोडं थिक राहायला पाहिजे, कारण की त्याला चांगलं नंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी चांगलं मी मिक्स करून घेतलं याला, जसं तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण चाललो आहोत. हे व्हिडिओ थोडं लॉंगच वाटत नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं त्यात गरमागरम कडवलेलं तेल मी 3 चमचे घातलेलं आहे याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता 3 असं गरम एकदम खळ उकळतं ना, तसलंवालं तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी हात धुत होते आणि याच्यामध्ये हात घालत होते, हात धुवत होते, हेच करत होते मी आय थिंक आता हात धुतला असेल चिकन 65 करताना. हाताचं उडलं होतं ते चिकन, मला वाटलं दिसत नाही आहे, बट ते कॅमेरामध्ये कॅप्चर झालं. त्याच्यानंतर आपण एकदम गरम करून घ्यायचं तेल आणि याच्यामध्ये एक पीस सोडायचं. जेव्हा आपण पीसेस सोडतो त्याच्यामध्ये एकदम हाय फ्लेम ठेवायची, कारण की आपण जेव्हा चिकनचे पीसेस घालतो त्याच्यामध्ये, त्यामुळे टेम्परेचर थोडं कमी होतं. त्याच्यामुळे एकदम हाय फ्लेम ठेवायची. 1-2 मिनटं तुम्ही एकदम हाय फ्लेमवरती पहिला चिकनचे पीसेसना घालून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला लो फ्लेम करू शकता, ओके. बघू शकता तुम्ही असं वाला. चांगलं खळखळीत. पहिली टिप म्हणजे तर याच्यामध्ये तुम्ही फूड कलर ॲड केला नाही तरी चालेल, नॅचरल कलर तुम्हाला दिसेल. सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही चिकन सोडता एकदम हाय फ्लेमवरती तुमचं चिकन राहायला पाहिजे, ओके. कमी फ्लेमवरती ठेवला तर ते खालती चिपकून जाईल पुरती, ओके. त्यामुळे कमी फ्लेमवरती ठेवायचंच नाही आणि असं घालून घ्या तुम्ही चिकनचे पीसेस सगळीकडे आणि याला 1-2-3 मिनटं रेस्ट द्या असंच. नंतर याला जरा परतून घ्या 1-2 मिनटांनी, ओके. थोडं चांगलंही वरती येतं, म्हणजे नाही तर चिटकत नाही याला, ओके. चांगलं मिक्स चांगलं हे करा आणि आता थोडी फ्लेम कमी केला तरी चालेल. जेव्हा तुम्ही परतून घेता तेव्हा थोडं क्रिस्पी होण्यासाठी तुम्हाला परतून घ्यावं लागेल, ओके.
ह्याला चांगलं गरम करून घ्या आणि नंतर आपण ह्याला बाजूला ठेवून घेऊ. असं चांगलं थोडं गरम झाल्यावरती ह्याला आपण बाजूला गाळून ठेवून घेऊया. आणि तयार आहे आपलं चिकन 65. कांदा लिंबू, मला चाट मसाला खूप आवडतो बघा, एकदम पडला तो, बट मला खूप आवडतो. हे आपण खाऊन घेऊ शकता असंच. हे पीस नव्हतं, ह्याला लाईक स्टक होतं, त्याच्यामुळे ह्याचं दाखवते. मी तुम्हाला दुसराही पीस दाखवते. ओके, तुम्ही बघू शकता. हो हो हो, वाव वाव वाव. याच्यात तुम्ही लिंबू कांदा घालू शकता. मी लिंबू कांदा मला खूप आवडतो. लिंबू कांदा चाट मसाला इज माय फेवरेट. तुम्ही असं एकदा खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला